नागपूरमध्ये 5 तासात ढगफुटीसारखा धो पाऊस झाला. जवळपास 100 मिलीमीटरपेक्षा 5 तासात जास्त पावसाची नोंद या नागपूर शहरामध्ये केली झाली. या सगळ्या पावसामुळं शहराच्या सखोल भागात पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली. अनेक लोकांच्या घरामध्ये, दुकानांमध्ये, इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे लोकांची वित्तहानी तर झालीच, त्याबरोबर जनजीवन देखील विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं. दुचाकी, चारचाकी वाहनं, बससारख्या गाड्या, मोठमोठ्या गाड्या पाण्यामध्ये देखील डुबताना बुडताना अक्षरशः आपण सर्वांनी बातम्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून नागपूर शहरामध्ये पाहिल्या. यामुळं नागपूर शहरातील शाळा कॉलेजांनाही 1 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. ही सगळी परिस्थिती निर्माण झाली ती म्हणजे पावसामुळे आणि त्या पावसामुळे आलेला नाग नदीला पूर. नाग नदीला पूर आला आणि नागपूरची ही परिस्थिती झाली. मग ही नाग नदी आहे तरी काय, या नाग नदीचा इतिहास आहे काय, हे संपूर्ण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण पाहत आहात नवराष्ट्र. मंडळी, नागपूर म्हटलं की ऑरेंज सिटी, राज्याची उपराजधानी, विधानसभेचं हिवाळी अधिवेशन, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. त्याबरोबरच नागपूर शहराला नागपूर हे नाव मिळण्याचा देखील इतिहास आहे. नागपूर शहराला नागपूर हे नाव नाग नदीमुळे देण्यात आलेलं आहे. नाग नदीच्या तीरावर वसलेलं शहर, त्यामुळे या शहराचं नाव नागपूर असं नामकरण करण्यात आलं. मग या नाग नदीला नाव नागच का बरं देण्यात आलं, तर त्याचं उत्तर असं आहे, या अगोदर इथं नागवंशाची लोक नाग नदीच्या तीरावर राहायची. तीरावर राहत असल्यामुळे त्यांच्या नागवंशावरून या नदीला नाग असं नाव देण्यात आलं. या नाग नदीचा उगम नागपूर शहराजवळील लाव्हा गावाजवळ होत असतो. या लाव्हा गावाजवळचा जो महादगड डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये या नाग नदीचा उगम होतो. 18व्या शतकामध्ये या नाग नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी, आंघोळीसाठी, धार्मिक कार्यासाठी केला जायचा. याच 18व्या शतकामध्ये भोसले राजांनी या नाग नदीच्या तीरावर अनेक देवळं बांधली, अनेक राजघाट बांधले, अनेक उद्यानं बांधली, अनेक महाल बांधले, राजवाडे बांधले. असं सगळं या नाग नदीच्या तीरावर 18व्या शतकात भोसले राजाने केलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर आद्य रघोजी भोसले यांचे पुत्र बिंबाजी यांनी या नाग नदीवर एक धरण बांधलं आणि या धरणामुळे निर्मिती झाली ती अंबाझरी तलावाची. तोच अंबाझरी तलाव जो ओव्हरफ्लो झाल्यामुळे ही संपूर्ण पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. या अंबाझरी तलावाला बिंबाजी यांच्या नावावरून अगोदर बिंबाझरी तलाव असं म्हटलं जायचं, परंतु अलीकडच्या काळात याचं नामकरण अंबाझरी असंही करण्यात आलेलं आहे. रघोजी भोसले यांचे हे पुत्र बिंबाजी यांनी हा तलाव बांधलेला होता. इसवी सन 1956 पर्यंत या नाग नदीला संपूर्ण स्वच्छ पाण्याची जो काही इतिहास आहे, स्वच्छ पाणी या नाग नदीमध्ये असायचं. तिच्या आजूबाजूला अनेक मोठमोठे बंगले देखील बांधलेले होते 1956 पर्यंत. या नाग नदीला जवळपास शहरातील 235 नाले येऊन भेटत असतात. या नाग नदीमध्ये नाले हे समाविष्ट होत असतात. या 235 दूषित नाल्याच्या पाण्यामुळे अलीकडच्या काळात नाग नदीचं गटार होताना आपण पाहिलंय. 1956 पर्यंत बायका अक्षरशः नाग नदीवर धुणे धुवायला जायच्या असं सांगितलं जातं. तेव्हा पाणी स्वच्छ होतं, त्याचा वापरही तेवढा चांगला वापरासाठी केला जायचा. परंतु या नाल्याच्या पाण्यामुळं अलीकडं नाग नदी ही दूषित आणि प्रदूषित दिवसेंदिवस होत चाललेली. तेव्हा 1956 मध्ये नाग नदीच्या आजूबाजूला अशोकाची मोठमोठी झाडे देखील होती. ही नदी त्यामुळे स्वच्छ देखील राहायची. त्यामुळं अलीकडं ह्या नाल्याचे पाणी आणि गटार सदृश्य परिस्थिती या सगळ्या गोष्टींमुळे नाग नदी प्रदूषित झालेली पाहायला मिळते. पुढे 17 किलोमीटरचा प्रवास करून नाग नदी भिवकुंड या टेकडीजवळ कन्हान नदीला मिळते. कन्हान नदीमुळे मध्ये समाविष्ट 17 किलोमीटरचा प्रवास नाग नदी पूर्ण करून कन्हान नदीमध्ये समाविष्ट होते आणि पुढे हेच पाणी गोसीखुर्द या धरणामध्ये जातं. त्यामुळे गोसीखुर्दचं पाणी देखील प्रदूषित होत असल्याचा दावा या नाग नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे होत आहे. मग नाग नदीला अनेकदा स्वच्छ करण्याचा प्रयत्न झाला. नाग नदीतील संपूर्ण जे काही कचरा आहे, जे काही संपूर्ण दूषित गोष्टी आहेत, प्रदूषित गोष्टी आहेत, ते काढण्याचा प्रयत्न झाला. याचे प्लॅन देखील झाले, परंतु ते आत्तापर्यंत सत्यामध्ये उतरवले गेले नाही, प्रत्यक्षात केले गेले नाही. मग नाग नदीचा थांबणारा हा दूषित प्रवास थांबला पाहिजे, पुन्हा एकदा नाग नदी स्वच्छ झाली पाहिजे अशी नागरिकांची मागणी असली तरी त्या मागणीला यश येताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे अशी पूर परिस्थिती
निर्माण होताना पाहायला मिळते. नाग नदीबद्दलच्या या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाग नदी स्वच्छ व्हावी का? आणि ती व्हावी तर कशा प्रकारे व्हावी? नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र.